त्यांनी साहेबांचं स्वागत करावं। जयंती मंडळाचे सचिव दिलीप भाऊ जाधव, तसेच सर्व पाचही तांड्याचे नायक कारभारी यांना सुद्धा मी अशी विनंती करते, त्यांनी व्यासपीठावर यावं आणि साहेबांचं स्वागत करावं। सर्व पाचही तांड्याचे नायक कारभारी यांना मी पुन्हा एकदा विनंती करते, त्यांनी व्यासपीठावर यावं आणि साहेबांचा सत्कार करावा। जय संत श्री सेवालाल महाराज की। यानंतर मी स्टेजवर व्यासपीठावर आमंत्रित करते श्री जान यांचं स्वागत मीराताई सकाराम राठोड, अनिता दिलीप जाधव महिला मोर्चा जिल्हा सचिव आहेत, त्यांनी करावं। या ठिकाणी प्रिया यानंतर मीराताई सकाराम राठोड, अश्विनी किशोर जाधव यांनी व्यासपीठावर यावं। वेळ न दवडता लवकरात लवकर या दोघी इकडे लक्ष द्या। बाई चकेन पाणी मळाचं तीन आधी आमदार एक खासदार माजी मुख्यमंत्र्यांचा शांततेत भूमिका लो विनंतीचं। यानंतर देवीदास राठोड यांचं स्वागत दशरथ धनसिंग राठोड करतील। या वर्षी पण तुमच्या आदेशानुसार तुमच्या तारखेनुसार तारीख घेऊन आम्ही जयंती साजरी केलो आणि या जयंतीला आपण आलात। फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे सर, प्रत्येक तांड्याला वाचनालयाची गरज आहे सर। सध्या स्थितीला प्रत्येक तांड्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी बाहेर जाऊन वाचू शकत नाही किंवा शिकू शकत नाही। त्या वाचनालयामध्ये चांगल्या पुस्तका आणि त्या पुस्तकाचा त्यांनी फायदा घेतील अशी अपेक्षा आहे सर। व त्यानंतर प्रत्येक तांड्यामध्ये पाण्याची व्यवस्था आणि महसुली दर्जा काही तांड्यांना भेटलेला आहे सर, काही तांड्यांना आवश्यकता आहे। पाचही तांड्यातील नायक कारभारी याच्यावरून मी बोलत आहे सर। काही तांड्याला महसूल दर्जा भेटलेला आहे, काही तांड्याला नाही आणि ते भेटावं हे तुम्ही त्यांना याच्यापर्यंत नेण्याची तुम्ही आग्रह करावं सर। त्यानंतर प्रत्येक पाचही तांड्यांना जे आमचे मागण्या आहेत, जे आमचं डोकं ठेवण्याचं जसं नंगारा भवन, मिनी नंगारा भवन आणि सावरगाव फाटा क्रांतिकारी सेवालाल महाराज चौक या ठिकाणी आहे सर, एक जागा आहे आणि ते जागा पाठपुरावा तुम्ही करू शकता सर। जागा या ठिकाणी अवेलेबल आहे, फक्त ती तुमच्या पाठपुराव्यानिशी ती जागा आम्हाला मिळू शकते। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जाधव सरपंच, पांडू नाईक, दिलीप जाधव, रामदास राठोड, दशरथ राठोड, बनीश राठोड, शिवाजी राठोड, सर्व या भागातले माझे नाईक कारभारी आज या जयंतीला मोठ्या प्रमाणावर माझ्या उपस्थित असलेल्या माता भगिनी, सर्व माझे आमचे बंजारा समाजाचे बांधव, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी प्रथम आपल्या सर्वांना संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो।
तांड्यावासियांचा मी आभारी आहे की जयंतीच्या या भव्य दिव्य आणि मोठ्या कार्यक्रमाला आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि यानंतरचा पुढचा कार्यक्रम बासरला प्रेमसिंग महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला भेटून झेंडा चढवून नारळ फोडून 2 शब्द बोलून आम्ही चाललोय बासरला. त्या ठिकाणी प्रेमसिंग महाराज सुद्धा जयंतीच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. सेवालाल महाराज यांचं नावच सेवालाल यासाठी पडलं की त्यांनी समाजाची भरपूर सेवा केली. समाजाला दिशा देण्याचं काम केलं. समाजामध्ये ज्या काही चुकीचे समज गैरसमज होते ते दूर करून बालविवाह त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मुला मुलींना शिक्षण अधिक मिळावं, समाजाची सेवा व्हावी आणि समाज कार्याला सर्व वाहून घ्यावं. ज्या पद्धतीने त्यांनी समाजाला वाहून घेतलं होतं त्याच पद्धतीने इतरांनी त्याचं अनुकरण करून समाजाचं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा त्यांची होती. आणि म्हणून त्यांचं नावच पडलं सेवालाल महाराज. आणि त्यांनी सेवा लोकांची केली, समाजाची सेवा केली, म्हणून त्यांचं नाव सेवालाल महाराज म्हणून लोक घेऊ लागले. हा फार जुना इतिहास आहे, पण त्याची आठवण आजही समाजामध्ये मोठ्या इज्जतीने मोठ्या श्रद्धेने घेतलं जातं. आणि आज केवळ महाराष्ट्रापुरती नव्हे, समाजाचं भलं करण्याचं त्यांनी काम केलं. संत सेवालाल महाराज फक्त बंजारा समाजाचे एकटे नव्हते, आम्ही सुद्धा त्यांना मानतो अशा प्रकारची त्यांची ख्याती राहिलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ नंगारा भवनाचा उल्लेख मगाशी उपाध्यक्षांनी केला. आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोरादेवीला नंगारा भवन मोठं बांधण्यात आलं. नंगारा भवनचा उद्घाटन मान्य मोदी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं आणि फार मोठा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये, एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न झाला. हे नंगारा भवन आपल्या सर्व समाजाचं प्रतीक आहे. आपल्या सर्व समाजाला सेवालाल महाराजांची नेहमी स्मरण व्हावं आणि त्यांनी केलेलं अपुरे कार्य हे पुढं आपल्याला सर्वांना न्यायचं आहे. त्यांच्या स्वप्नातला बंजारा समाज सुशिक्षित, चांगल्या पद्धतीने काम करणारा आणि समाजाला वाहून घेणारा अशा प्रकारचं त्यांचं जे काही काम होतं त्या कामाचं प्रतीक म्हणून नंगारा भवन त्या ठिकाणी आज पोहरादेवीला बांधण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी आमचे आदरणीय बापू शंकरराव चव्हाण साहेबांचे फार जुने संबंध असलेले बापू, अनेक वर्ष मी त्यांना पाहिलं. अनेक वर्ष रामराव महाराजांना त्यांची आणि शंकरराव चव्हाण साहेबांचं अतूट नातं होतं. आणि आम्हाला जो का आशीर्वाद मिळाला, मग मला असो, चव्हाण साहेबाला असो किंवा ताईला असो, आम्हाला सेवालाल महाराजांचा आशीर्वाद आहे, कैलासवासी बापूचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याने या भागातले लोकप्रतिनिधी नात्याने नेहमी काम आम्ही केलं, आमच्या वडिलांनी केलं आणि आगामी काळात सुद्धा या भागाला न्याय देण्याची भूमिका, या भागाला मदत करायची भूमिका आमची आहे आणि राहणार आहे. मगाशी उल्लेख झाला, आपल्या सरकारने, फडणवीस साहेबांच्या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आपली मागणी होती आम्हाला वेगळं महसुली गावात दर्जा द्या, आमची ग्रामपंचायत वेगळी करा, बरोबर आहे ना. आपली मागणी अनेक दिवसाची होती की आमच्या ग्रामपंचायती वेगळ्या करा, आम्हाला महसुली गावात दर्जा द्या. आता लोकसंख्येची अट सुद्धा काढून टाकण्यात आलेली आहे आणि ज्याची लोकसंख्या 700च्या आसपास आहे, बरोबर आहे ना, 700च्या आसपास आहे, त्याही तांड्याला महसुली दर्जा आणि ग्रामपंचायत सुद्धा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मी आताच गाडीमध्ये येत असताना माझ्या मित्रांना सांगितलं, आमचे रामराव नाईक आहेत, खूप काम करतात, जिल्हा परिषदला आम्ही त्यांना सभापती केलं होतं समाज कल्याण विभागाचं. रामराव नाईक देगलूर भागातले, देगलूर मतदारसंघातले आहेत
आमचे रोहिदास जाधव आहेत, आमचे या ठिकाणचे नगरसेवक हेही आहेत जाधव, त्याचबरोबर विठ्ठल जाधव आहेत, या भागातील सगळी राम जाधव आहेत, त्याचबरोबर आमचे या ठिकाणची सर्व सहकारी मंडळी, मग ते विनोद चव्हाण असतील, आमचे रामसिंग असतील, साई राठोड असतील, किशोर जाधव आहेत, या सर्वांना मी सांगितलंय, पण सरकारचा जो GR आहे त्या आपल्याला प्रत्येक तांड्याला भेट द्या, प्रत्येक तांड्याला भेट देऊन त्यांना विचारा तुमचं गाव लोकसंख्येत बसतंय, अडचण नाही, पण बसत नसल तर बाजूचा तांडा कुठला जोडायचा, कुठलं गाव जोडायचं ते तुम्हाला सोयीचं आहे. तर एक गाव इकडचं घ्या आणि एक तांडा तिकडचं घ्या, कामाचं नाही आहे. अनेक ठिकाणी पाहिलं मी, मतदानाला फार 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर लांब जावं लागतं, असं काही ठिकाणी घडलंय. आणि काही ठिकाणी जवळ असताना सुद्धा एक तांडा इकडे एक तांडा तिकडं असं केलेलं आहे. आणि म्हणून मी आमच्या सहकारी मित्रांना सांगितलं की तुम्ही सगळ्या गावाला भेट द्या, तांड्याला भेट द्या, लोकांशी चर्चा करा आणि 8-10 दिवसामध्ये माझ्याकडे अहवाल घेऊन या. बाकी जबाबदारी माझी, मी करून टाकतो, चिंता करू नका. त्यामुळे लोकसंख्येच्या मनाने जे बसतंय ते पहिलं होईल आणि जे बसत नाही त्याला जोडावं लागेल, काहीतरी इकड तिकडचं काहीतरी जोडावं लागेल. काय करणं शक्य आहे ते बघूया आपण. त्यामुळे 8 दिवसामध्ये आमचा रिपोर्ट ह्यांचा माझ्याकडे आहे. माझ्या सरकारी रिपोर्ट आहे माझ्याकडं, पण सरकारी रिपोर्ट काही बरोबर नाही, मला काही ते पटला नाही. आणि म्हणून मी यांना सांगितलं जरा बघून या आणि मग मला तुम्ही सांगा की गावात नाईक कारभारी आहेत, गावातली माणसं आहेत, सरपंच आहेत, बाकी गावातले प्रमुख लोक आहेत, माझा भगित्यांना विचारा काय केलं पाहिजे आणि ते म्हणतील तसं करू आपण. तर पुढच्या 8-10 दिवसामध्ये ह्याचा सगळ्यांचा अहवाल आल्यानंतर एक बैठक घेऊ आपण आणि ते बैठक घेऊन यांना ग्रामपंचायतीचा दर्जा, महसुली गावात दर्जा, जे काही करायचं असेल ते नक्की केले जाईल. आपल्याला कल्पना आहे भोकरचं नगारा भवनचं काम चालू आहे, ते काम पुढच्या 1.5 वर्षामध्ये पूर्ण करू आपण. चिंता, पैसे आहेत, चिंता करू. एक चांगला सेवालाल महाराजांचा पुतळा, रामराव महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाईल. आणि भोकरला आपण पाहिलं, अनेक लोकांनी त्रास दिला, अनेक लोकांनी होऊ दिल्याचा प्रयत्न केला, अडवायचा प्रयत्न केला, पण तुम्ही मायबाप जनता माझ्यावर असल्यामुळे काम रुकलं नाही, रुकणार नाही, हे सांगू, चिंता करू नका. पैशाची कमतरता नाही आहे, पैसे आहेत. आडवाडवी चालू आहे, काय ते आडवाडवी चालू आहे, हे अडव ते अडव ते अडव. का अडवायचं? तर बंजारा समाज अशोक चव्हाणाला सुद्धा मदत करतो, अशोक चव्हाणाच्या मागे आहे, अडवा काहीतरी. का अशोक चव्हाण खोटं बोलतो, अशोक चव्हाण निवडणूक आली तर बोलते. आता निवडणूक आहे का? आता माझी झाली, ताईची होऊन गेली, चिंता करू नका. तुम्ही सहकार्य केलं, हे भाषण निवडणुकीचं भाषण नाही आहे. माझी निवडणूक होऊन गेली, मी तुमचा खासदार आहे आणि ताई तुमचे आमदार आहेत. बाबूरावजी आमदार आमचे हातगावचे आहेत. सरकार आपलं आहे. किती कोणी किती काड्या केल्या, काही पण फरक पडणार नाही. अभि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ही सगळी कामं पूर्ण होतील. आपल्या सगळ्याला आनंद आहे मला की आज वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा पूर्ण झालाय. नांदेडमध्ये वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा नांदेड शहरामध्ये भव्य दिव्य पुतळा वसंतराव नाईक साहेबांचा पूर्ण झालेला आहे. त्याचं उद्घाटन येणाऱ्या महिन्याभराच्या आतच आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलू. इंद्रनील नाईक आता मंत्री आहेत, त्यांनाही सांगू या. आमचे सुधाकर भाऊ गेले, त्यांनी आम्हाला खूप मोठा आशीर्वाद दिला. वसंतराव नाईक साहेबांना फार जवळून आम्ही पाहिलेला आहे आणि म्हणून नाईक साहेबांचा पुतळा व्हावा अशी अनेक दिवसाची मागणी होती. नांदेडच्या प्रमुख चौरस्त्यावर आज नाईक साहेबांचा पुतळा तयार झाला, बांधून पूर्ण तयार झालेला आहे. त्याचं उद्घाटन आम्ही एका महिन्याभराच्या आत पूर्ण करू, हे मला मुद्दाम या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि त्यामुळे मला एक ताईने तुम्हाला आश्वासन दिलं होतं की या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये रोजगार मिळवून द्यायचा प्रयत्न मी करेन, हाताला नोकरी द्यायचं काम आम्ही करू. आणि म्हणून 22 तारखेला अर्धापूरला मोठा रोजगार मेळावा घेतलेला आहे. ज्यांचं 11वी झालंय, 12वी झालंय, त्या मुलांना तिकडे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. हे रोजगार मेळाव्याचं पॅम्पलेट आहे, आपण आहे ना काही पॅम्पलेट, ते देतो तुम्हाला. जी मुलं शिकलेली आहेत
त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि 22 तारखेला तिकडे शिकलेल्या मुलांना पाठवायचं आहे आणि त्यांना इंटरव्ह्यू देऊन ज्यांना नंबर लागेल त्यांना नोकरी मिळेल. आता किती लागतील मी सांगू शकत नाही, म्हणजे शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, समजतात, मुलं असो मुली असो. मुलींना संधी सुद्धा आहे, मुलांना पण संधी आहे. त्यांनी जाऊन त्या ठिकाणी 22 तारखेला सकाळी 9 वाजता एक आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या. 21 तारखेला रजिस्ट्रेशन कॉलेजला त्या ठिकाणी अर्धापूरला होऊ शकते, भोकरला आपण करून घेऊ आणि रजिस्ट्रेशन करून 22 तारखेच्या रोजगार मेळाव्यामध्ये सामील झाले तर त्या मुलांचा आणि मुलींचा इंटरव्ह्यू घेऊ आणि जे पास होतील त्यांना नोकरी सुद्धा देण्यात येईल. हे मला मुद्दाम या ठिकाणी आवर्जून सांगायचं आपल्याला. दुसरा महत्वाचा विषय चा उल्लेख केलाय, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. 2 महिने अडचणीचे महिने आहेत. हा पुढचा महिना मार्च, एप्रिल, मे हे 2-3 महिने अडचणीचे आहेत. पाण्याचे प्रश्न तांड्यावर जास्त आहेत, मला माहिती आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तांड्यामध्ये आहे. जांभळी तांड्यामध्ये मागच्या वर्षी मीटिंग घेतली मी. आज जांभळी तांड्यामध्ये पाणी लागलंय, मला सांगायला हरकत नाही. परवा बोर घेतला तिथं पाणी लागलं जांभळी तांड्यामध्ये. मला एवढं सांगायचं आहे, काही ठिकाणी पाणी लागत नाही कारण खाली 500-500 फुटावर पाणी लागत नाही. त्या ठिकाणी टँकर द्यायची व्यवस्था 100% केली जाईल. कारण प्रश्न आता काही पाणीच लागणार नसेल 500 फुटावर तर पाणी काही जवळपास विहीर असेल अधिग्रहण करता येईल आणि ज्या ठिकाणी जवळपास नसेल टँकरनी पाणी पुरवठा करावं लागेल. त्यामुळे मला ते अर्ज आला म्हणून उल्लेख मगाशी मुद्दाम केला की आपल्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः तांड्यामध्ये पाण्याचा प्रश्न भोकर तालुक्यात सगळीकडेच आहे, पण तांड्यामध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी निर्माण झाला याची मला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, फक्त मला फोन लावायचा साहेब पाणी नाही, ज्या ठिकाणी विहीर नाही, ज्या ठिकाणी बोरला पाणी लागत नाही अशा ठिकाणी तातडीने पहिल्यांदा उपाययोजना कर. लोक म्हणतात बोर व्हायला महिनाभर लागल, महिनाभर काय करायचं. त्यामुळे त्या ठिकाणी तातडीने टँकरची व्यवस्था आपण करू आणि तुम्हा लोकांना पाणी पाजण्याकरता टँकर सुद्धा व्यवस्थापन करू. त्यामुळे मित्रहो जास्त वेळ मी घेत नाही, मला पुढे जायचंय बासरला. त्यामुळे तुम्हा सर्वांची परवानगी घेतो. नंतर ताई या ठिकाणी बोलणार आहेत, बाकीची मंडळी थांबतील, या सगळी प्रमुख लोक थांबतील या ठिकाणी. आपल्या सर्वांना सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपल्याला मला आश्वस्त करायचं आहे की जे काय आम्ही शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळणारे माणसं आहोत. ताईने जो शब्द दिला तो 100% पाळला जाईल, किंवा चिंता करायची गरज नाही आहे. आणि म्हणून आपल्या भरभरून आशीर्वाद राहू द्या. आपल्या सर्वांचं सहकार्य. तांड्याने यावेळेस 100% एकतर्फी मतदान कमळावर केलेलं आहे, मला माहिती आहे. तांड्याने यावेळेस 100% मतदान ताईला केलं याची मला जाणीव आहे. आणि म्हणून माझा शब्द तुम्हाला आहे की प्रथम विकास तांड्याचा करू, तांड्याला झुकतं माप देऊ आणि आपल्या भागातल्या जे काही विघ्न करणारी म्हणजे त्याला बाजूला काढा. खूप लोक फिरले, मी समाजाचा आहे, मी अमुक आहे तमुक आहे, भरपूर फिरले. त्यांनी पाण्याचं काही पाजलं नाही. पाणी सोडून लोकांना नांदेडला भलतंच पाजायचं काम चालू आहे तिकडं. त्याच्या मागे राहू नका. भरपूर झालं पण प्रयत्न केले, काय उपयोग आहे. काम करणारे आपण माणसं आहोत. तुम्हाला मदत करणारी भूमिका आमची आहे, मागे होती, आजही राहणार आहे, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आजच्या सेवाला